हॅलो, आज आपण 8व्या वर्गाचा जनरल सायन्स मधील पहिला चॅप्टर पाहणार आहोत. लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या क्लासिफिकेशन विषयी आपण मागच्या वर्षी 7व्या वर्गात बरंच काही शिकलेलं आहोत. द हायरार्की फॉर क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज classified. The living organisms are classified according to kingdom, phylum, class, family, genus and species. Second question is, who invented binomial system of nomenclature? Scientist Carl Linnaeus in 1735 divided living worlds in two kingdoms, Vegetabilia and Animalia. In this way, he invented the binomial system of nomenclature. Which levels of hierarchy are considered while writing the name in binomial nomenclature? In binomial nomenclature, the words are written by the first word and the species is known by the second word. Biodiversity and need of classification. There is biodiversity in all living things. जसं की आपण पाहतो हत्ती त्याचा म्हणजे राहण्याची वेगळी स्टाईल आहे. त्याचप्रमाणे मुंग्या ह्या वेगळ्या राहतात. मुंग्या जंगलात जातील का हत्ती घरात येईल का राहायला असं नाही होत. हत्ती जंगलातच राहतील, मुंग्या ह्या गावातच राहतील किंवा घरात राहतात. तर अशा प्रकारे हे डायव्हर्सिटी प्राण्यांमध्ये आलेली असते आणि त्यावरून त्या अकॉर्डिंग टू बायोडायव्हर्सिटी देअर इज अ नीड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. अकॉर्डिंग टू 2011 census, around 87 million species of living organisms are found on the earth, including the land and the sea. To study such a vast number, it was essential to divide them into groups. So groups and subgroups are created considering the similarities and differences among the living organisms. We must know the meaning of biological classification. This process of dividing living organisms into groups and subgroups is called biological classification. अरे हे कुठे रे ड्रॉ आहे ना इथे. Robert Harding, who is an American ecologist, in 1969 he divided living organisms into 5 groups. For this classification, Whitaker considered following criteria. First criteria was according to the cell structure: prokaryotic or eukaryotic cells. Which cell is well defined is known as eukaryotic cell, and the cells which are not well defined, they are known as prokaryotic cells. Well defined means we cannot see the structure of cell very easily. These are called prokaryotic cells. आणि ज्या सेल्सचं स्ट्रक्चर आपण पाहू शकतो त्याला म्हणतात eukaryotic cells. According to living things are classified such as prokaryotic and eukaryotic cells. Second criteria is complexity of organisms. Prokaryotic are also unicellular animals, and in eukaryotic division or class there are two types of animals, unicellular and multicellular. And third is mode of nutrition. युनिसेल्युलर म्हणजे ज्यांच्यामध्ये एकच सेल आहे आणि मल्टीसेल्युलर म्हणजे जसे की आपलं शरीर आहे, मानवी शरीर आहे, त्याच्यामध्ये अनेक सेल्स असतात. आणि युनिसेल्युलरचे एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो अमिबा, युग्लिना, पॅरामिशियम एक्सेट्रा. आता मोड ऑफ न्यूट्रिशन, जगण्याची किंवा त्यांचं सर्वाइव्ह होण्याचे प्रकार काय, मोड काय आहे त्यांचा. याच्यामध्ये 3 प्रकार आहे. एक आहे स्वयंपोषी, परपोषी आणि तिसरा आहे मृतोपजीवी. याच्यामध्ये आपण इंग्लिश मध्ये काय म्हणू शकतो, ऑटोट्रॉफिक, दे आर फोटोसिंथेटिक एनिमल्स. आणि एक्झाम्पल्स आहे जे आपण प्राणी आहे, वनस्पती जी आहे
ती आहे की ते त्यांच्यामध्ये काय असते, क्लोरोफिल्स असते आणि ते त्यांचं स्वतःचं अन्न तयार करू शकतात आणि म्हणून ते काय प्लांट्स. त्याच्यानंतर फंगी. सॅप्रोफायटिक आहे, ऍब्सॉर्प्शन ऑफ फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम. ते मृतोपजीवावर म्हणजे मेलेल्या जीवांवर जगतात म्हणून त्यांना म्हणतात सॅप्रोफायटिक. ॲनिमल्स सच एज हेट्रोट्रॉफिक अँड इंजेस्टिव्ह. जे इंजेस्टिव्ह म्हणजे ते स्वतः जे काही भक्ष्य असते त्यांचं ते भक्षण करतात, ते दुसऱ्यावर मृतोपजीवी म्हणजे जे जगतात त्यांना म्हणतात हेट्रोट्रॉफिक ॲनिमल्स. आता जगण्यावरून एक त्यांचा क्रायटेरिया आहे, लाईफस्टाईल. प्लांट्स प्रोड्युसर्स आहे, ॲनिमल्स कंझ्युमर्स आहे आणि फंगाय डिकम्पोजर्स आहे. आता प्लांट्स प्रोड्युसर्स कसे आहे की आपण वनस्पतीपासून आपलं अन्नधान्य मिळवतो म्हणून प्लांट्स हे प्रोड्युसर्स आहे आणि ॲनिमल्स हे कंझ्युमर्स आहे, ते भक्षण करतात म्हणून ते कंझ्युमर्स झाले. आणि फंगाय जे टाइप्स आहे ते डिकम्पोज करतात, जे जे खाल्लेलं आहे किंवा जे काही वनस्पती किंवा जे मृत जीवी असतात, मेलेले असतात, त्यांना डिकम्पोज करतात. पाचवा क्रायटेरिया आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप. म्हणजे प्रोकार्योटिक पासून युकॅरियोटिक पर्यंत आणि युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर पर्यंत असं जे त्यांचं हे आहे, एकापासून दुसरीपर्यंत जाणं, त्याला म्हणतात फायलोजेनेटिक रिलेशनशिप. अशा 5 प्रकारे हे आपल्याला या व्हिटाकरनी म्हणजे सांगून दिलेलं की अशा 5 प्रकारे आपण याचं क्लासिफिकेशन करू शकतो. पहिल्यांदा 2च किंगडम पाहायला गेले होते, प्लांट किंगडम अँड ॲनिमल किंगडम. बट इन 1866 Haeckel scientists considered 3 kingdoms. He added Protista kingdom with plants and animals. आपण या बाजूच्या आपल्या टेक्स्टबुक मधील पहिल्या चॅप्टरच्या पहिल्या पेजवरील या बॉक्स मध्ये हे पाहू शकता की कशा प्रकारे हे क्लासिफिकेशन झालेलं आहे. पहिल्यांदा 2च किंगडम सांगितलेलं आहे, व्हेजिटेबलिया आणि ॲनिमलिया. दुसऱ्या सायंटिस्टने जे काही सांगितलं त्याच्यामध्ये काय, प्रोटिस्टा, प्लांट किंगडम आणि ॲनिमल किंगडम. आणि तिसऱ्यांदा आहे त्यांनी पुन्हा 2 ग्रुप पाडले, प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. आता इतक्यावर हे सायंटिस्ट न थांबता त्यांनी त्याचे अजून 4 प्रकारात डिव्हिजन केलेलं आहे. त्याचे 4 किंगडम्स पाहिलेले, मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. ते तशाच प्रकारे आपण या चार्ट मध्ये पण पाहू शकतो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स are classified as prokaryotic, eukaryotic. Prokaryotic are only unicellular animals and their kingdom is only Monera. Eukaryotes are unicellular and multicellular and their kingdom is Protista. Unicellular animal are classified by kingdom Protista. and multicellular animal मध्ये 3 किंगडम घेतलेले आहेत, फंगाय, प्लांटी आणि ॲनिमिलिया. ॲनिमिलिया म्हणजे ॲनिमल्स, प्लांटी मीन्स फक्त प्लांट्स आणि फंगाय म्हणजे हे जे फंगस वगैरे जे असतात ते. आणि यांच्यामध्ये काय, त्याचे क्लासिफिकेशन आपण पाहिलं इथे, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. याच्यावरून त्यांनी ठरवलेलं आहे की या फंगायमध्ये सेल वॉल प्रेझेंट असते बट ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. किंगडम नंबर 4 याच्यामध्ये काय, प्लांट्स आहे, सेल वॉल प्रेझेंट, cell wall is present and organisms can perform photosynthesis. Kingdom 5 Animalia आणि त्याच्यामध्ये काय असते, सेल वॉल अब्सेंट असते. आपण सेल स्ट्रक्चर पाहताना मागच्या वर्षी हे सगळं पाहिलेलं आहे की किंगडम 4 मध्ये म्हणजे प्लांट सेल आणि ॲनिमल सेलचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा हे पाहिलं की प्लांट सेल मध्ये सेल वॉल असते आणि ॲनिमल सेल मध्ये सेल वॉल नसते. आता एक एक किंगडमचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिल्या किंगडम मधलं एक्झाम्पल आहे मोनेरा. आता याच्यामध्ये जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ही ऍक्टिव्हिटी केलीच पाहिजे असंही नाही, आपण करू पण शकतो, परंतु याच्या रेडीमेड स्लाइड आपल्या शाळेच्या लॅब मध्ये असतात. याच्यामध्ये काय दिलेलं आहे की ड्रॉप ऑफ कर्ड ऑर बटर मिल्क इज सीन अंडर अ मायक्रोस्कोप अँड
त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसेल तर वी सी स्मॉल रॉड लाईक मायक्रोब, त्यांना काय म्हणतात आपण लॅक्टोबॅसिली. बॅक्टेरिया असतात, दही पाहिलं ना तुम्ही, दह्यामध्ये लॅक्टोबॅसिली नावाच्या बॅक्टेरिया असतात. आणि हे बॅक्टेरिया 2 प्रकारचे असतात, हे पण मागच्या वर्षी पाहिलेलं आहे, हार्मफुल बॅक्टेरिया आणि युजफुल बॅक्टेरिया. ह्या लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया ज्या आहेत ह्या हार्मफुल बॅक्टेरिया नाहीत, त्या युजफुल बॅक्टेरिया आहेत. म्हणजे त्या आपल्या पोटात गेल्या तरी आपल्याला त्याच्यापासून काही अपाय होत नाही. आणि हे पहा, या ऑर्गॅनिझम मोनेराचे बरेच एक्झाम्पल इथे दिलेले आहेत. हे पहा किती प्रकारचे इथे बॅक्टेरिया आहेत पहा. क्लोस्ट्रिडियम टेट्यानी, ट्रेपोनिमा, पॅलॅडियम, व्हायब्रोकॉलेरी, स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरिया, निमोनिया बॅक्टेरिया पण आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्टॅफॅलोकोकस बॅक्टेरिया, क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम बॅक्टेरिया, हे बॅक्टेरियाचे प्रकार आहे. याच्यामधले पहा, याच्यातले काही कसे आहे ब्ल्यूश ग्रीन इन कलर असतात. तर याचं इथे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स, आता कोणत्याही एक किंगडम म्हटलं किंवा ॲनिमल म्हटलं तर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्या लक्षणावरून आपण ते ओळखत असतो. म्हणून त्याच्या लक्षणाचा अभ्यास करणं आपल्याला जास्त गरजेचं आहे. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोनेरा किंगडम. पहिले कॅरेक्टरिस्टिक्स आहे ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. त्याचा युनिसेल्युलर आहेतच हे आपल्याला माहिती आहे की मोनेरा किंगडम मध्ये फक्त युनिसेल्युलर ॲनिमल्स असतात. दे मे बी ऑटोट्रॉफिक और हिट्रोट्रॉफिक, ते दोन्ही प्रकारचे असू शकतात, स्वयंपोषी और परपोषी. ऑटोट्रॉफिक म्हणजे काय होईल, स्वयंपोषी, स्वतःचं अन्न स्वतः पाहणारे. आणि हे काय हिट्रोट्रॉफिक म्हणजे दुसऱ्याकडून अन्न मिळवणारे. तिसरा कॅरेक्टरिस्टिक्स आहे दीज आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनिझम्स. सेल ऑर्गॅनेल्स, ऑर्गॅनेल्स मीन्स त्याच्यामध्ये सेल्सचे जे सगळे काही ऑर्गन्स असतात ते नसतात. म्हणूनच त्यांना प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनेल्स म्हणून आपण त्यांना ओळखतो. आता दुसरा किंगडम आहे याच्यामधला किंगडम 2 प्रोटिस्टा. या प्रोटिस्टामध्ये काय आहे ह्याची पण स्लाइड तयार करू शकतो. आणि ह्या पण स्लाइड आपल्याला रेडीमेड मिळतात. रेडीमेड मिळतात म्हणजे आपल्या शाळेच्या लॅबमध्ये असतात आणि त्या आपण मायक्रोस्कोप खाली पाहू शकतो. आणि ह्याचे पण आपल्याला याचे एक्झाम्पल्स नेहमीच्या परिचयातले आपल्या पॅरामेशियम, अमिबा आणि युग्लिना. हा व्हॉल्वेक्स हाच फक्त थोडा वेगळा आहे, तरी पण त्याचं मागच्या वर्षी येऊन गेलेली माहिती. तर आपण हे ते 3 आपल्या ओळखीचे आहे, पॅरामेशियम, अमिबा आणि युग्लिना. यांचे पण आपल्याला लक्षणं पाहणं गरजेचं आहे. प्रोटिस्टा आर सिंगल कॉर्ड ऑर्गॅनिझम व्हिच वेल डिफाइंड न्यूक्लियस एनक्लोज इन अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. या तिन्ही याच्यामध्ये आपल्याला न्यूक्लियस दिसतात. पॅरामेशियम मध्ये पण दिसतो, युग्लिना मध्ये पण दिसतो आणि अमिबा मध्ये पण दिसतो. एक एकच न्यूक्लियस दिसतो म्हणून ते काय आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आणि हे डिफाईन्ड, त्यांचा न्यूक्लियस हा कसा आहे, वेल डिफाईन्ड आहे, त्याचं स्ट्रक्चर आपण पाहू शकतो. नंतर दुसरा कॅरेक्टरिस्टिक्स आहे दे हॅव सिडोपोडिया फॉर लोकोमोशन. लोकोमोशन म्हणजे हालचाल करण्यासाठी. हालचाल करण्यासाठी त्यांना सिडोपोडिया आहे. आता आपल्याला हालचाल करण्यासाठी प्राण्यांना वगैरे काय असतात, पाय असतात. मग हे जे प्राणी, या प्राण्यांचाच प्रकार आहे हा. यांना काय असेल हालचाल करण्यासाठी, तर हे पॅरामेशियमला हे बारीक बारीक केसासारखं स्ट्रक्चर आहे, त्याला म्हणतात सिलिया. आणि अमिबा मध्ये असा हा बाहेर आलेला भाग आहे, याच्यातून किंवा इथून ते हालचाल करतात. ते असते त्यांचं लोकोमोशन ऑर्गन. त्याला काय म्हणू शकतो आपण, लोकोमोशन ऑर्गन. ते सिडोपोडिया, या पीचा उच्चार इथे आपल्याला करायचा नाहीये. स्पेलिंग जरी असलं PACUDOPODIA तर आपल्याला त्याचा उच्चार पी सायलेंट आहे इथे, आणि आपण काय म्हणू त्याला, सिडोपोडिया.
आणि हे पूर्णपणे ऑटोट्रॉफ्स असतात. म्हणजे ऑटोट्रॉफ्स म्हणजे काय आहे? स्वतःचं अन्न स्वतः घेणारे. याच्यामध्ये युग्लिना, व्हॉल्वोक्स आणि